समुद्राच्या भरतीची वेळ चुकल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरानं, वेगाने वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे राजाला खोल समुद्रामध्ये नेणारा तराफा आणि मूर्तीचा पाठ यांची जुळणी होईना। पुण्यातली विसर्जन मिरवणूक यंदाही रेंगाळली, दुपारी 3 वाजेपर्यंत मिरवणूक संपण्याची शक्यता। राज्यात अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीला गालबोट, पुण्यात 4 तर शहापूरमध्ये 5 जणांचा बुडून मृत्यू, तर कोल्हापूरसह सांगलीतही मिरवणुकीमध्ये वाद। बीड जिल्ह्यात पोलिसांना आपलं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? रयतेचे राज्य शिवरायांनी फक्त मराठा समाजासाठीच उभं केलं नव्हतं, धनंजय मुंडेंचा परखड सवाल। हैदराबाद गॅझेट संदर्भामध्ये मराठा समाजाकडून सुप्रीम आणि हायकोर्टामध्ये कॅव्हेट दाखल। सरकारचा GR, ओबीसींवर घाला घालणारा सरकारची भूमिका, ओबीसी विरोधी आमदार विजय वडेट्टीवारांची घणाघाती टीका। संसद भवनात आज भाजप खासदारांची कार्यशाळा, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकी संदर्भात देणार माहिती, तर GST सुधारणांच्या संदर्भामध्ये मोदींचं करणार अभिनंदन। मुंबईतील नायर रुग्णालयाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांना मेल आल्यानं प्रशासन अलर्ट, धमकी देणाऱ्यांचा शोध सुरू। आज भारतात वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण, 2022 नंतर भारतात दिसणारं सर्वात मोठं पूर्ण चंद्रग्रहण।